आजच्या पावन दिवशी श्रीराम नवमीच्या दिवशी सगळ्यांना जय श्रीराम. आपण आजच्या ब्लॉगमध्ये आलेलो आहोत श्री भडगावकर श्रीराम मंदिरच्या इथं आलेलो आहोत. हे बघा पंढरपूरमध्ये आहे मंदिर. हे मंदिर 100 वर्ष जुनं आहे. 100 वर्षापेक्षा सुद्धा जास्त जुनं आहे. हे मंदिर इतकं मोठं होतं की भरपूर जागा होती. मास्टर प्लॅनच्यामुळं या मंदिराची स्पेस कमी झालेली आहे. पुढचा रस्ता झाल्यामुळं मंदिर जरा थोडं आतमध्ये हे आलेलं आहे. हे आपण बघताय तुम्ही श्रीराम मंदिराची एकदम मुख्य मूर्ती श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाया. हे 100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, कमीत कमी 5 पिढ्या इथंच. कारण हे मंदिर, या मंदिरचं एक वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या मूर्ती अजूनही सेमच आहेत. ज्या सुरुवातीला होत्या त्याच मूर्ती आहेत. आणि इथले विश्वस्त हे ट्रस्ट आहे. आपण यांच्याशी पण थोडी चर्चा करणार आहोत. त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे. आपण ह्या मंदिराचं थोडंसं सांगू शकताय का तुम्ही? हे मंदिर कधीपासूनचं आहे आणि तुम्ही तुमची पिढी कितवी पिढी आहे की हे सेवा करते मंदिराची? ओके ओके. तुम्हाला वा ग्रेट. ओके ओके. आणि ह्या ज्या मूर्ती आहेत हां हे गोंदवलेकर महाराज हां त्यांनी बसवले. त्यांच्या स्वतः गोंदवलेकर महाराज. ओके त्यांच्या हस्ते बसवले. हे त्याच्यामध्ये गणामध्ये आहे. पोथीमध्येच आहे त्यांची पूर्ण रामाचं मंदिर. अरे वा. आणि तुमच्या आधी कोणाकडे होता याचं मंदिराचा ताबा? गोखले म्हणून. ओके, ते पंढरपूरचेच होते का? ओके ओके. म्हणजे 56 वर्षापूर्वी तुम्हाला हा मिळालेला ताबा, जेव्हा तुम्ही लहान होते. वा, ते अतिशय मस्त आणि व्यवस्थित ठेवलेलं तुम्ही मंदिर. आणि लोकांना हे कळणं गरजेचं होतं की हे मंदिर ॲक्च्युली श्रीरामाचं, आता बाहेरून आपण पाया पडून हात करून जातो निघून, पण ॲक्च्युली हे 100 वर्षापूर्वीचं आहे हे समजणं गरजेचं होतं. म्हणून मी आजचा ब्लॉग काढून लोकांपर्यंत ते गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, स्वतः गोंदवलेकर महाराजांनी ही मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती ऐतिहासिक वारसा असेल. आणि गोंदवलेकर महाराजांची तुम्हाला मूर्ती दाखवतोय. हे बघा, स्वतः गोंदवलेकर महाराज आहेत हे. म्हणजे हे श्रीराम मंदिर ऐतिहासिक आहे. वारसा नाही म्हणू शकत, ॲक्च्युली ऐतिहासिक आहे. आणि श्रीरामांचं महत्त्व किती हे मी सांगायची गरज नाहीये. फक्त आजच्या श्रीराम नवमीच्या पावन दिवशी तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून आपण इथं आलेलो आहोत. आणि ह्यांनी आपल्याला एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे की या मंदिराचं एक नवीन वैशिष्ट्य आपल्याला कळू शकेल. हे बघा, किती सुंदर आणि भव्य श्रीरामांची मूर्ती आहे. आजच्या दिवशी पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये श्रीराम नवमीचा जल्लोष साजरा केला जातो. इथून पाठीमागं जेवण भोजन कक्ष आहे, तो पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो. इथं हे विश्वस्तांचं घर पण आहे. त्यांच्या पाठीमागे हे असं हॉल आहे. इथं उद्या भंडारा पण असणार आहे. इथं एवढी मोठी जागा श्रीराम मंदिरच्या इथं आहे. बघू शकता, पंढरपूर मध्यवर्तीला मला विश्वास नव्हता की हे इथं हनुमान मंदिर पण आहे छोटंसं. मला विश्वास नव्हता की हे एवढं छोटंसंच मंदिर वाटायचं. समोरून पाया पडून भरपूर वेळा गेलो. आज रामनवमीच्या पावन दिवशी इथं यायचा योग आला. हे श्री हनुमानांचं मंदिर, यांचा मान आहेच. कारण परमभक्त, प्रथम भक्त श्रीरामांचे हे आपले बजरंगबली. बघायला बघताय तुम्ही मस्त. आणि थोडीशी डागडुगीची जी गरज आहे याला, पण हे अतिशय सुंदर आणि एकदम मस्त मध्यवर्तीला ठिकाण आहे. विठ्ठल मंदिराच्या शेजारीच तुम्ही दर्शनाला येऊ शकता या मंदिराच्या. आणि इथून व्यवस्थित एक गेट पण आहे. मी आतून मंदिरामधून आल्यामुळे मला हे दिसल्याने बघा, ह्यांनी आपल्याला आत्ताच माहिती दिली. मला तुम्हाला भेटून अतिशय आनंद झाला. तुम्ही एकदम व्यवस्थित. आता लोक काय करतात, लोकांना ते वेगळंच काहीतरी वाटतं, पण ही माहिती ऐतिहासिक लोकांपर्यंत पोचली पाहिजे. तर तुम्ही स्वतः माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. आणि हे बघा, उद्या इथं भंडारा आहे.
ज्यांना कोणाला शक्य आहे ते येऊन प्रसाद घेऊ शकता. या ठिकाणीच आहे. आणि पंढरपूरमध्ये पत्ता सांगू बडगावकर राम मंदिर, बडगावकर राम मंदिरच्या तिथं गल्ली विजापुरे गल्लीच्या तिथं तुम्ही येऊन प्रसाद घेऊ शकता. उद्या किती वाजता? सकाळी 2 वाजता दुपारी. उद्या दुपारी 2 ते 4च्या सुमारास तुम्हाला 1-2 तास प्रसाद घेण्यासाठी वेळ मिळेल. आणि आपण आता श्रीरामनवमीच्या मिरवणुकीच्या तिथं आलेलो आहोत. हे बघा, कृष्ण मंदिरच्या तिथं आपण आहोत, चौपाळा येथे.
पाठीमागं मिरवणुकीचे तिथं भरपूर आवाज येत असल्यामुळं आपण इथं आलेलो आहोत. हे बघा साक्षात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या तिथं आलेलो आहोत. तिथं बघू शकत असाल तर मला दिसत नाही. हां हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघताय तुम्ही. इथं आजचा हा श्रीरामनवमीचा सुंदर असा ब्लॉग आपण आज इथंच समाप्त करणार आहोत. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू एका नवीन आणि ऐतिहासिक अशा कंटेंटला घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जर श्रीराम भक्त असाल तर, नसाल तरी लिहा. बघा काही ना काही चांगलं घडेल तुमच्या आयुष्यात. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच संपवत आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना जय जय श्रीराम आणि मस्त राहा, हसत राहा, स्वच्छता ठेवा आणि लोकांसाठी काहीतरी चांगलं करा. चलो टाटा बाय बाय.